नमस्कार, अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण दह्याचा असा प्रकार करणार आहोत जो अगदी 5 मिनिटात तयार होतो आणि घरात जर काही भाजीला नसेल तर पोळी भाकरी सोबत किंवा भातासोबत हा खायला अगदी अप्रतिम लागतो। चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून घट्ट असं दही घेतला आहे। दही घेताना ते नेहमी घट्ट आणि ताजं घ्यावं, त्यामुळे चव छान येते। एक वाटी दही घेतला आहे। आता हे दही छान फेटून घ्यायचं आहे। मी दही आधीच फेटून घेतला आहे। या पद्धतीने आपल्याला दही घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे माझं दही बऱ्यापैकी छान घट्ट आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ। सर्वात प्रथम इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, मी अर्धा चमचा मीठ घातला आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घालून घ्यायची आहे। आता यानंतर उभा चिरलेला एक कांदा घातला आहे। मी कांदा इथे उभा पातळ चिरून घेतला आहे। यानंतर यामध्ये एक उकळलेला बटाटा इथे मी अशा मोठ्या मोठ्या पीस मध्ये कट करून घेतला आहे, तो देखील यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। भाजी खायचा कंटाळा आला किंवा बनवायचा कंटाळा आला तर असं हे दह्याचा प्रकार एक वेळ नक्की बनवून बघा। आता हे व्यवस्थित छान आपण या दह्यामध्ये हे मिक्स करून घेऊ। हे आपण पुरी, भाजी, थालीपीठ किंवा मग भाकरी, चपाती, राईस सोबत अगदी कशासोबतही आपण हे खाऊ शकतो। खायला अगदी छान लागते। इथे मी हे छान मिक्स करून घेतला आहे। आता याला आपण एक छानपैकी तडका देऊयात। तुमचं दही या ठिकाणी थोडा आंबट असेल तर तुम्ही थोडीशी साखर यामध्ये घालू शकता, कारण साखरेमुळे दह्यातील आंबटपणा बॅलन्स होण्यास मदत होईल। त्यानंतर गॅसवर एक तडका पॅन गरम करून घेऊ आणि त्यामध्ये अर्धी पडी तेल टाकून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साजूक तूप सुद्धा घेऊ शकता। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेऊ। कस्तुरी मेथी छान परतली की यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गॅसची फ्लेम इथे बंद करून हे छान परतून घेऊ। इथे आपला तडका बनवून तयार आहे। आता तयार केलेल्या मिश्रणावर हा तडका घालून घेऊ। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। खूप कमी वेळेत आपली ही रेसिपी बनवून तयार होते। बनवल्यानंतर तुम्हाला हे कळेलच किती छान आणि टेस्टी ही रेसिपी बनवून तयार होते। तर एक वेळ ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा। यामध्ये जो आपण कांदा वापरला आहे तो उभा पातळ चिरूनच वापरा, म्हणजे त्याची टेस्ट छान येते। आणि आलू याच पद्धतीने कट करून घ्या आणि हवा असेल तर आलू शॅलो फ्राय करून घ्या किंवा मग मी वापरले तसे वापरा, छान लागतात। एक वेळ नक्की बनवून बघा। तुम्ही हे गरम गरम भातासोबत किंवा जिरा राईस सोबत किंवा मग पराठे, पुरी, भाकरी सोबत सुद्धा छान लागते। बनवायला अगदी सोपी आहे। खूप कमी वेळेत ही रेसिपी बनवून तयार होते। खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तर एक वेळ ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।